पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भवितव्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरचा वाढदिवस पंतप्रधान म्हणून शेवटचा ठरेल असं राऊतांनी म्हटलंय। दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली। या बैठकीत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी पुढील 6 ते 8 महिन्यात पंतप्रधान पदावर राहणार नाहीत असं म्हटल्याची माहिती समोर आली। यावर पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला असता राहुल गांधींच्या भूमिकेशी आपलंही मत जुळत असल्याचं त्यांनी सांगितलं। संजय राऊत म्हणाले की गेल्या काही महिन्यांपासून आपणही नरेंद्र मोदी आपला कार्यकाळ पूर्ण करणार नसल्याचं सांगतात। 17 सप्टेंबर नंतर मोदींना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावं लागेल याचा उलगडा होईल असा दावा त्यांनी केलाय। इतकंच नाही तर 17 सप्टेंबर हा त्यांचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस असेल असं राऊतांनी स्पष्टपणे म्हटलंय। यंदाचा स्वातंत्र्य दिन आणि लाल किल्ल्यावरचं भाषणही पंतप्रधान म्हणून त्यांचं शेवटचं भाषण ठरेल असं मत आपण यापूर्वी व्यक्त केल्याचंही त्यांनी म्हटलं। दरम्यान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहा पंतप्रधान होतील का या चर्चेवरही संजय राऊतांनी भाष्य केलंय। मोदी गेले तर अमित शहाही गेले असं म्हणत त्यांनी अमित शहा पंतप्रधान होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे। मात्र संजय राऊतांनी केलेले हे सर्व दावे त्यांचे राजकीय मत आणि अंदाज आहेत। याबाबत केंद्र सरकार किंवा भाजपकडून अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे आता 17 सप्टेंबर नंतर नेमकं काय राजकीय घडामोडी घडतात आणि संजय राऊतांचा दावा कितपत खरा ठरतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे।